नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, एम-एस-बी-टीचे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना जर फोटोकॉपीसाठी किंवा रिचेकिंगसाठी जर ॲप्लाय करायचं असेल, आता फोटोकॉपी आणि रिचेकिंग काय असतं, तर विद्यार्थी मित्रांनो बघा तुमचा रिझल्ट नुकताच लागलेला आहे. रिझल्टमध्ये जर एखाद्या विद्यार्थ्याला वाटत असेल, की आपल्याला कमी मार्क मिळालेले आहेत, तर ते विद्यार्थी फोटोकॉपी आणि रिचेकिंगसाठी ॲप्लाय करू शकतात. आता फोटोकॉपी म्हणजे काय? तर तुम्ही जो पेपर लिहिलेला आहे त्याची झेरॉक्स काढून एम-एस-बी-टीवाले तुम्हाला तो पेपर पाठवतात, की त्या क्वेश्चनला किती मार्क मिळालेले आहे ते तुम्ही पाहू शकता. त्यासाठी तुम्हाला फीस लागते ₹300 पर पेपर, है ना? आणि दुसरं असतं रिचेकिंग म्हणतो आपण त्याला किंवा गुणपडताळणी मराठीमध्ये म्हणतो आपण त्याला. तर त्याच्यामध्ये तुम्हाला जेवढे मार्क दिलेले त्याची टोटल केली जाते. सगळ्याची ॲडिशन करून इन केस जर 1-2 मार्क कमी तर नाही झाले ना, हे चेक केलं जातं. त्याला म्हणतो आपण गुणपडताळणी किंवा रिचेकिंग म्हणतो. तर त्याची डेट जी आहे शेवटची आहे 29 जानेवारी. 29 जानेवारीला तुम्हाला तुमच्या लॉगिनमधून भरायचा आहे फॉर्म, है ना. रिचेकिंगला भरायचं असेल तर तुम्हाला ₹50 लागतील आणि फोटोकॉपीसाठी भरायचं असेल तर ₹300 लागतील. आणि तो फॉर्मची प्रिंट काढून तुम्हाला तुमच्या कॉलेजमध्ये जाऊन ती फीस त्या ठिकाणी पे करायची आहे. फीस आणि तो फॉर्म ही 30 तारीख आहे परवा 30 जानेवारी त्याची शेवटची डेट आहे. 30 जानेवारीच्या आतमध्ये म्हणजेच 5 वाजेच्या अगोदरपर्यंत तुम्हाला तो सबमिट करायचा आहे. आता तर फॉर्म कसा भरायचा नेमका याच्याबद्दल मी थोडक्यात तुम्हाला माहिती सांगतो. तर सगळ्यात अगोदर आपल्याला Googleवरती एम-एस-बी-टी सर्च करायचं आहे. एम-एस-बी-टी सर्च केल्यानंतर एक नंबरला जी लिंक येईल त्या लिंकवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर बघा एम-एस-बी-टीचं होम पेज जे आहे ते ओपन होईल. त्यानंतर तुम्हाला खाली स्क्रोल केल्यानंतर ऑनलाईन ॲक्टिव्हिटी ही टॅब दिसेल डाव्या साईडला. त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर बघा ऑनलाईन ॲक्टिव्हिटी अकॅडमिक इयर 23-24 वरती क्लिक करायचं आहे. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर कॅन्डिडेट लॉगिन म्हणून खाली दिसते बघा व्हेरिफिकेशन लॉगिन. त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला युजर नेममध्ये तुमचा एनरोलमेंट नंबर टाकायचा आहे. फॉर एक्झाम्पल म्हणून या ठिकाणी एका स्टुडंटचा आपण टाकतोय. त्यानंतर पासवर्ड जो आहे तो पासवर्ड तुम्हाला कॉलेजमधनं मिळणार आहे. तो कॉलेजमधला पासवर्ड तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर व्हॅलिडेशन कोड जो आहे आलेला तो तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर लॉगिनवरती क्लिक करायचं. लॉगिन केल्यानंतर या ठिकाणी वरच्या साईडला 3 नंबरची लिंक आहे व्हेरिफिकेशन विंटर 2023. याच्यानंतर बघा व्हेरिफिकेशनमध्ये 2 ऑप्शन आहेत ऑर्डिनरी आणि फोटोकॉपी. ठीक आहे. तर ऑर्डिनरी व्हेरिफिकेशन म्हणजे काय? तर त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर बघा फिल ओ-व्ही फॉर्म त्याच्यावरती क्लिक करायचं. तुमचे जेवढे सब्जेक्ट असतील त्या सेमिस्टरवरती क्लिक करायचं आहे तुम्हाला ज्या फॉर्म. तर या ठिकाणी एका स्टुडंटला ई-एम-डीला किती मार्क आहेत? तर 16 मार्क्स आहेत, बरोबर आहे. तर 16 मार्क्सला जर अप्लाय करायचं असेल तर सबमिट अँड कन्फर्मवरती क्लिक करायचं आहे. बट आपल्याला व्हेरिफिकेशन करायचं नाही ऑर्डिनरी कोणतं करायचं आहे? फोटोकॉपी. म्हणून आपण परत वापस जातोय. फोटोकॉपी व्हेरिफिकेशनवरती क्लिक करतोय. परत फिल पी-एच फॉर्म. त्यानंतर जे सेमिस्टर पाहिजे त्या सेमिस्टरवरती क्लिक करतोय. जो सब्जेक्ट पाहिजे त्या सब्जेक्टवरती क्लिक करतोय आणि क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी फीस तुम्हाला ₹300 दिसेल. त्यानंतर सबमिट अँड कन्फर्मवरती क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे तुमचा फॉर्म जो आहे तो भरला जाईल. ठीक आहे. आता फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर त्याची प्रिंट काढायची आहे. प्रिंट कशी काढायची? तर क्लोज बटनवरती जायचं, क्लिक करायचं आणि या ठिकाणी बघा प्रिंट म्हणून ऑप्शन येईल, है ना? तर त्यावरती क्लिक करून तुम्हाला फॉर्म जो आहे तो कंट्रोल पी करून तुम्ही तो फॉर्म सेव्ह करू शकता किंवा डायरेक्टली प्रिंट काढू शकता. ही प्रिंट आणि तुम्हाला जी फीस आहे ती कॉलेजमध्ये सबमिट करायची आहे. एवढी सिंपल मेथड आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक यू.